खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये आज सकाळी 11 वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। गेल्या 7 वर्षांपासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं मल्हारगड दसरा मेळावा आयोजित केला जातो। यावर्षी या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाणे मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यामध्ये ओबीसीचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे। तर या मेळाव्याला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केले। अत्यंत आनंद होतोय की हा कार्यक्रम आयोजित होत असताना याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर ओबीसी तज्ञ, ओबीसी आरक्षणाचे लढवय्ये नेतृत्व लक्ष्मणजी हाके सर आणि ॲडव्होकेट मंगेशजी ससाणे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला खरंच लाभणार आहे। या वर्षीचा दसरा मेळावा अनेक प्रश्नांना आपल्या कवेत घेईल। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी तशीच प्रलंबित आहे। बंजारा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे। या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आणि नैसर्गिक संकट आणि मानवनिर्मित संकट अशा परिस्थितीत आपण चाललेलो आहोत। या जेजुरीच्या मल्हारगड दसरा मेळाव्याला मी नम्र विनंती करतोय तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना आपण ताकदीने यावं।